मराठवाडा संतांची, समाज सुधारकांची आणि वैचारिक चळवळीची भूमी. पण गेल्या काही वर्षात या प्रदेशाची आणखीन एक ओळख निर्माण होताना दिसत आहे, ती म्हणजे राजकीय फुटीची. मग खरंच मराठवाड्यातील नेत्यांना फुटीचा दोष लागला आहे का? यामागे काही आहे वेगळंच राजकारण. नमस्कार, मी भागवत सुधाकर पांचाळ आणि तुम्ही पाहतात भागवत पांचाळ टॉक्स. एकेकाळी मराठवाड्याचं राजकारण विचारावर उभं होतं. सत्तेपेक्षा तत्वांना जास्त महत्व दिलं जायचं. राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथराव मुंडे, राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवणारे प्रमोद महाजन, शेतकरी चळवळीचे नेते केशवराव धोंडगे आणि बापूसाहेब काळदाते यासारख्या नेत्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. मतभेद असायचे, राजकीय संघर्ष असायचा, पण मतदारांचा विश्वास तुटणार नाही याची काळजी घेतली जायची. पण आता चित्र बदलत आहे. आज अनेकदा मतं एका पक्षाच्या नावावर घेतली जातात आणि काही काळानंतर सत्तेची समीकरणं बदलली की भूमिका बदलताना दिसते. मग प्रश्न असा आहे की मतदारांनी दिलेला कौल नेमका कोणासाठी असतो? व्यक्तीसाठी, पक्षासाठी की विचारसरणीसाठी? अलीकडच्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील मतदारांनी स्पष्ट संदेश दिला होता. अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा मिळाला, पण त्यानंतर काही नेत्यांच्या राजकीय हालचालीमुळे मतदारामध्ये संभ्रम निर्माण झाला. नेते अनेकदा सांगतात की विकासासाठी पक्ष बदलला, पण जर विकासासाठीच पक्ष बदलावा लागत असेल तर गेल्या अनेक दशकापासून सत्तेत राहूनही मराठवाडा अजूनही पाणी टंचाई, बेरोजगारी, उद्योगांचा अभाव आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांशी का झुंज देत आहे? खरं पाहिलं तर मराठवाड्याला कोणताही दैवी शाप लागलेला नाही. समस्या आहे ती संधी साधू राजकारणाची, आणि आता जबाबदारी केवळ नेत्यांची नाही तर मतदारांची आहे. कारण लोकशाहीत शेवटचा निर्णय जनतेचाच असतो. जोपर्यंत मतदार व्यक्तीपेक्षा विचारांना, पक्षापेक्षा विकासाला आणि सत्तेपेक्षा जनहिताला प्राधान्य देणार नाहीत, तोपर्यंत ही फुटीची परंपरा थांबणार नाही. मराठवाड्याला शाप नाही, गरज आहे ती जागरूक मतदारांची आणि तत्वनिष्ठ नेतृत्वाची.